आज तर गॅरेजवर जाण्यासाठी डायरेक्ट 12 वाजले, वनकास काय वाजले तुम्हाला सगळं काही सांगतो मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आहे रोहन लोखंडे आणि स्वागत तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, घरून मस्त पैकी रेडी होऊन निघलो होतो बरं का. पेट्रोल पंप लोक जात नाही, इतका जोरचा पाऊस चालू झाला भाऊ, तिथं थांबावं लागलं बरं का. तिथं थोडा वेळ थांबलो होऊन पाऊस बी बंद झाला बरं का. म्हणलं चाला आता गॅरेज, मग काय शेरगावच्या थोडं पुढे येत नाही बोला की शितोडे चालू झाले ना. म्हणलं आता एका ठिकाणी थांबणच घेऊ बरं का. थोडंसं थांबलं नाही, इतका जोरचा पाऊस झाला. म्हणलं आता पुढे गेलो असतो तर लय ओलं झालं असतं. बरं झालं एका ठिकाणी थांबून घेतलं. वापस तिथून निघलो पण डायरेक्ट गॅरेजवर आलो बरं का. थोडाफार पाऊस चालू झाला, म्हणलं तर थोडाफार ओलं झालं तर चाला म्हणलं गॅरेजवर येत नाही, थोडा वेळ थांबत नाही, इतका जोराचा वापस पाऊस झाला. अर्धा दिवस नुसतं पावसामध्येच गेला बरं का. म्हणलं आज तर पावसानं नुसती मजा घेणं लावली भाऊ. तर मित्रांनो, तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असं बरं का. त्याच्यामध्ये आपण एक बुलेट खोललेली होती बरं का. तिची चेश वगैरे बँड झालेली होती. चेश आपण संभाजीनगरला पाठवली होती बँड काढण्यासाठी, पण ती काही आलेली नव्हती बरं का. त्याच्यामुळे आपण बुलेट काही लवकर फिट केली नव्हती. आता ती चेश वगैरे आलती बरं का. आता ही बुलेट पूर्ण फिट करून झालेली बरं का. थोडंफार काम बाकी आहे, तेवढं झालं का बुलेट एकदम ओके मध्ये होऊन जाते. त्याच्या चेशेचा आता बँड काढून आणलं होतं बरं का, पण गाडीचं आहे ना शॉकअपच भेटत नव्हतं पुढचं. त्याच्यामुळे ना थोडा वेळच लागला गाडी फिट करण्यासाठी. आपल्या गॅरेजवर थोडंफार काम लेट होईल बरं का, पण काम म्हणजे काम करून भेटेल तुम्हाला. आणि मित्रांनो, गाडीचे पूर्ण पार्ट वगैरे बसून घेतलेले बरं का. फक्त आता त्याच्यामध्ये पेट्रोल वगैरे टाकायचं आणि चालू करायचं. आता चालू वगैरे झाली का तेव्हा तुम्हाला एक व्हिडिओ टाकून देईल बरं का. तर मित्रांनो, मी तुम्हाला भेटतो अशा एक नवीन व्हिडिओ मध्ये. तर बाय मित्रांनो.